नमस्कार. मी CN पाटील. माझ्या लर्न विथ जॉय या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण पाहतो आहोत इयत्ता 12वीच्या संरक्षणशास्त्र विषयाचं पहिलं प्रकरण, भारताची सुरक्षा संकल्पनात्मक चौकट, याच्यातला भाग 3 आज आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी मी आपणास विनंती करतो की जर आपण माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. आपल्यास आवडलं असेल तर लाईक करा आणि इतरांपर्यंत ते शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. आज आपण प्रकरण पहिल्यामधलं तिसरा भाग पाहणार आहोत. या अगोदर 2 भाग आपण पाहिलेत. पहिल्या भागामध्ये राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय, देशाचं संरक्षण धोरण आणि प्रशांत वाटाघाटीचे मार्ग पाहिलेत. भाग 2 मध्ये भारताच्या संरक्षण धोरणावर प्रभाव टाकणारे घटक, पर्व पहिले 1947 ते 1962, शीतयुद्धाच्या काळातील काही महत्त्वाचे लष्करी गट व आघाड्या, हा भाग आपण पाहिला. आज भाग 3 मध्ये अलिप्ततावाद, बेलग्रेड परिषद, भारताचं धोरण, प्रादेशिकतावाद म्हणजे काय आणि पहिल्या पर्वात भारताच्या सुरक्षेसमोर उभी असलेली आव्हाने, हे आपण पाहणार आहोत. आता कोणत्या देशांना अलिप्ततावादी म्हणायचं, हा प्रश्न पुढे होता आणि म्हणून याची काही अशी सर्वश्रुत व्याख्या नव्हती किंवा काही निकष नव्हते. पण तरीसुद्धा आपण मागच्या प्रकरणात पाहिलं की शीतयुद्धाच्या काळात 2 गट पडलेत, अमेरिकेचा आणि सोव्हिएत रशियाचा. याच्यामध्ये अमेरिकेच्या गटामध्ये काही भांडवलवादी विचारसरणीचे लोक गेलीत आणि सोव्हिएत रशियाच्या गटामध्ये साम्यवादी विचारसरणीचा पुरस्कार असणारी काही देश गेलीत. याच्यावर त्यांची विभागणी झाली. परंतु अजूनही बरेचसे देश शिल्लक होती की ज्यांना या दोघही देशांच्या गटामध्ये जायचं नव्हतं, ज्यांना शांतता हवी होती, ज्यांना युद्ध नको होतं. अशा देशांनी असं ठरवलं की आपण अलिप्त राहायचं. मग आता अलिप्त राहायचं म्हटल्यानंतर याची काय निकष लावण्यात येतील, म्हणून 1961 मध्ये बेलग्रेड परिषद झाली आणि त्याच्यामध्ये काही निकष ठरवण्यात आलेत, अलिप्ततावादाचे निकष. त्याच्यातला पहिला होता, विविध राजकीय व सामाजिक व्यवस्था असलेल्या देशांच्या शांततामय सहजीवनाच्या तत्वांच्या आधारावर स्वतःचे स्वतंत्र धोरण आखणारे देश. याच्यामध्ये ज्यांना ज्यांना स्वतःचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते त्यांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवतीलच, परंतु यांची स्वतःची काहीतरी तत्व असतील, त्या तत्वांवर हे त्यांची धोरण आखतील आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जी आपण जे 2 गट पाहिले त्या 2 गटांमध्ये समाविष्ट होणार नाहीत. हा त्यांचा पहिला निकष होता. दुसरा निकष होता, राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळींना पाठिंबा देणारे देश. आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये ज्या देशांनी पाठिंबा दिलेला होता ते देश अलिप्ततावादाच्या याच्यामध्ये येऊ शकतील, हा दुसरा निकष होता. तिसरा निकष, शीतयुद्धाच्या संदर्भात महासत्तांच्या कोणत्याही बहुस्तरीय आघाडीमध्ये समाविष्ट नसलेले देश. जे आता आपण भाग 2 मध्ये पाहिलं होतं की 2 गटांमध्ये ज्या देशांची विभागणी त्यांनी केली, अमेरिकेच्या नेतृत्वाखालचा आणि सोव्हिएत रशियाच्या नेतृत्वाखालचा, त्याच्यामध्ये त्यांनी काही देशांना समाविष्ट केलेत. पण या महासत्तांच्या याच्यामध्ये समाविष्ट व्हायचं नाही आणि हे ज्यांना मान्य असेल ते देश हे अलिप्ततावादी देश असतील. 4.
महासत्तांमधील संघर्षाच्या संदर्भात कोणत्याही द्विपक्षीय किंवा लष्करी आघाड्यांमध्ये समाविष्ट नसलेले देश. आपण भाग 2 मध्ये पुन्हा पाहिलं होतं. शीतयुद्धाच्या काळात काही लष्करी आघाड्या तयार झाल्यात, गट तयार झालेत. नाटो, अंजस, सीटो, सेंटो, वार्सा पॅक्ट वगैरे यासारखे. या कोणत्याही याच्यामध्ये समाविष्ट नसलेले देश हे अलिप्ततावादी असतील. 5वा निकष होता महासत्तांमधील आपापसातील संघर्षाच्या संदर्भात परकीय सत्तांचा आपल्या भूमीवर लष्करी तळ उभारू न देणारे देश. या महासत्ता झाल्यात, त्यांचे गट झालेत, तट झालेत आणि भविष्यामध्ये जेव्हा असे गट तट निर्माण होतात तेव्हा त्यांच्यामध्ये भांडण, युद्ध, संघर्ष हा ठरलेला असतो. मग अशा संघर्षाच्या वेळेस किंवा जर समजा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर जे देश आपल्या भूमीवर यांना लष्करी तळ उभारू देणार नाहीत ते देश अलिप्ततावादी म्हणायचेत. असे 5 महत्त्वपूर्ण निकष या अलिप्ततावादी देशांनी ठरवलेत आणि ते ज्यांना मान्य असतील ते अलिप्ततावादी देशामध्ये येतील असं त्यांनी सांगितलं. याच पर्वामध्ये अलिप्ततावादी चळवळीची सुद्धा सुरुवात झाली पहिल्या पर्वात. आणि तत्कालीन युगोस्लावियाची जी काही राजधानी होती बेलग्रेड येथे 1961 मध्ये अलिप्ततावादी देशांची पहिली परिषद भरली. पहिल्या परिषदेचं चित्र आपण पाहू शकतात जी 1961 मध्ये बेलग्रेड येथे भरलेली होती. या अलिप्ततावादाच्या संकल्पनेमध्ये 2 महत्त्वाची तत्वे आधारभूत होती आणि ती कोणती? त्याच्यात पहिलं जागतिक घडामोडींचं स्वतंत्र आकलन असणं गरजेचं आहे आणि दुसरं शांततावादी दृष्टिकोन असावा. तेव्हाच या अलिप्ततावादी धोरणाला अर्थ आहे. जर तुमचा शांततावादी दृष्टिकोन नसेल तर तुम्ही अलिप्ततावादी देशामध्ये येऊ शकत नाही हे स्पष्ट संकेत भारताने दिले होते. आणि त्यामुळे अलिप्ततावादी देश शीतयुद्धाच्या काळातील या महासत्तांच्या आघाड्यांपासून दूर राहिले आणि दूर राहणं गरजेचं होतं कारण या देशांना त्यांचं भविष्य पाहिजे होतं. या 2 महासत्तांच्या याच्यात समाविष्ट होऊन स्वतःचा नाश करून घ्यायचा नव्हता. भारताचं काय धोरण होतं? शांतता. हे आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे. अगदी महात्मा गांधींचं सुद्धा शांततावादी धोरण होतं आणि तेच पुढे कंटिन्यू राहिलं. याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 7 सप्टेंबर 1946 रोजी आकाशवाणीवरून एक भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि संरक्षण धोरण याची मांडणी करताना ते म्हणाले की ज्या देशांनी आणि गटांनी एकमेकांविरोधात आघाड्या करून जगाला महायुद्धाच्या दिशेने लोटले अशा गटतटांच्या सत्ताकारणांपासून शक्य होईल तितके दूर राहण्याचा आमचा प्रयत्न राहील. या ठिकाणी कुठल्याही देशांना कुठल्याही महासत्तेला विरोध न करता अशा प्रकारचं जे काही धोरण होतं ते भारताने स्वीकारलं की या देशांनी या महासत्तांनी जगाला युद्धाच्या खाईत लोटलं, स्वतःचं आणि इतरांचंही नुकसान करून घेतलं आणि भविष्यात आपलंही नुकसान होईल जर आपण यांच्यात समाविष्ट झालोत. म्हणून अगदी स्पष्टपणे पंडित नेहरू यांनी सांगितलं की या महासत्तांपासून शक्य होईल तेवढं लांब राहायचं, यांच्यात समाविष्ट व्हायचं नाही, कारण यांच्यात समाविष्ट झालं म्हणजे आपला नाश ठरलेला आहेच, असं पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान यांनी सांगितलं. वास्तविक हे आकाशवाणीवरून भाषण दिलं त्यावेळेस भारत स्वतंत्रही झालेला नव्हता. तेव्हापासूनच त्या ठिकाणी भारताची, तेव्हापासूनच नव्हे अगदी पूर्वीपासूनच भारताची त्या ठिकाणी शांतताविषयक धोरण अवलंबावं असं भारताला वाटत होतं आणि आजही वाटतं आहे. नेहरू युगातील भारताच्या संरक्षण धोरणाची उभारणी जी काही होती ती प्रामुख्याने 2 तत्वांवर झाली. मग याच्यामध्ये कोणती 2 तत्व ती होती?
त्याच्यात पहिलं होतं जागतिक घडामोडींचं स्वतंत्र आकलन आणि दुसरं होतं शांततामय मार्गाचा पुरस्कार. अशा प्रकारची दोन तत्व होती आणि ही दोन तत्व भारताने इतरांना पटवून दिली आणि याचा अर्थ अगदी स्पष्ट होता की त्यावेळी जगात सुरू असलेल्या शीतयुद्धाच्या भांडणापासून भारत स्वतःला दूर ठेवू इच्छित होता. यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारे समाविष्ट न होण्याची धारणा भारताची होती आणि भारत जगातील इतर देशांना सुद्धा ते पटवून सांगू इच्छित होता. म्हणून स्वतःला दूर राखण्याची भारताची इच्छा होती या लष्करी आघाड्यांच्या राजकारणांपासून आणि भारताला खरोखर मनोमन अशी इच्छा होती की शांतता हवी. भारतातच नव्हे, आशिया खंडातच नव्हे, तर जगामध्ये शांतता नांदावी असं त्या ठिकाणी भारताला पाहिजे होतं. आणि तेव्हा मग या धोरणाची अंमलबजावणी झाली कशी? तर दोन टप्प्यात कार्यवाही झाली. पहिलं म्हणजे आशिया आणि आफ्रिका खंडातील देशांमध्ये प्रादेशिक सहकार्याला प्रोत्साहन देणं. जे जे काही या दोन खंडांमधली देश असतील त्यांना या दोन महासत्तांच्या आघाड्यांमध्ये समाविष्ट होण्यापासून रोखणं आणि प्रादेशिक सहकार्य कशा पद्धतीने करायचं या गोष्टीला प्रोत्साहन देणे. दुसरं म्हणजे अलिप्ततावादी धोरणाची पाठराखण करणे. अलिप्ततावादी धोरण जर अवलंबविलं तर त्याच्यात आपल्या देशाचा निश्चितच फायदा आहे. आपल्या म्हणजे फक्त भारताचाच नव्हे, जे जे देश अलिप्ततावादी धोरण अवलंबवतील त्यांचा. आणि म्हणून भारताची अशी मनोमन इच्छा होती. तेव्हा भारताने 1947 मध्ये दिल्लीत आशियाई देशांची प्रादेशिक परिषद आयोजित केली आणि या प्रादेशिक परिषदेमध्ये स्वातंत्र्य चळवळीतील अनेक नेते एकत्र आलेत. आशिया खंडातील सामायिक प्रश्नांची चर्चा करण्यासाठी आणि आशियामध्ये प्रादेशिक वादाची रुजवणूक करण्यासाठी हे नेते एकाच व्यासपीठावर आलेत. ही परिषद दिल्ली येथे भरवली गेली, ज्याच्यामध्ये महात्मा गांधी सुद्धा होते आणि या आशियाई देशांचे स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी असलेले अनेक नेते इथं आलेत. प्रादेशिकतावाद म्हणजे काय मग नेमकं? प्रादेशिक वादाची रुजवणूक तर झालीच त्या परिषदेमध्ये, परंतु मग प्रादेशिकतावाद म्हणजे काय? तर विशिष्ट भूप्रदेशातील देश सहकार्याच्या भावनेने एकत्र आल्यास प्रादेशिक संघटना निर्माण होतात. आपापल्या राष्ट्रीय हित संबंधाच्या संवर्धनासाठी एकमेकांना सहकार्य करणारे गट ते स्थापन करतात आणि त्यातूनच स्वतःची स्वतंत्र व विशिष्ट ओळख प्रस्थापित करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अशा संघटनांना प्रादेशिक संघटना असं म्हटलं जातं. मग याच्यामध्ये रिजनलिझम ची भावना रुंदीगत करायची आणि साहजिकच त्या ठिकाणी पुढे जाऊन एकमेकांना सहकार्य करायचं. मग त्याच्यामध्ये जे काही सामायिक प्रश्न असतील त्याच्या बाबतीत असो किंवा इतर प्रश्नांच्या बाबतीत असो, मग अशा संघटनांना प्रादेशिक संघटना असे म्हणतात. त्याच्यामध्ये अजून कोणत्या कोणत्या प्रश्नांना एकमेकांना मदत करायची, सहकार्य करायचं? दूरसंचार, दळणवळण, ऊर्जा निर्मिती, आरोग्य यासारख्या विषयांमध्ये एकमेकांचं सहकार्य घ्यायचं आणि आपल्या देशाला आणि जे एकमेकांना सहकार्य करतात त्या सगळ्यांना पुढे न्यायचं. अशा प्रादेशिक सहकार्याची प्रक्रिया जी काही होती ती सामान्यपणे संबंधित देशांमधील राजकीय संवादातून होते आणि असा परस्पर संवादातून मग पुढे काही संघटना उभ्या राहतात. जसे युरोपियन समुदाय, एशियन असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स, ज्याला आपण आग्नेय आशियातील देशांची संघटना म्हणतो, ज्याच्यामध्ये थायलंड, व्हिएतनाम, कंबोडिया, सिंगापूर, लाओस, इंडोनेशिया, म्यानमार, मलेशिया, ब्रुनेई, फिलिपिन्स हे देश समाविष्ट होते. आणि त्यानंतर सार्क यासारखी संघटना, दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना यासारख्या संघटना, या दोघं संघटना उत्तम उदाहरण
तिथं आहेत. सार्कमध्ये मालदीव, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान आणि इंडिया हे देश समाविष्ट होते. आणि ही उत्तम उदाहरण त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. आणि याच्यातून प्रादेशिकतावादाची रुजवणूक ही होत गेली. याच्यात दुसरी परिषद, आशियाई राष्ट्रांची दुसरी परिषद 1955 मध्ये इंडोनेशियातील बाडुंग येथे झाली आणि ही पहिली आफ्रो आशियाई परिषद ठरली. याच्यामध्ये आशिया खंडातील आणि आफ्रिका खंडातील दोन्ही खंडातील जे देश ज्यांना प्रादेशिकतावाद मान्य होता ते देश इथं आलेत आणि या दुसऱ्या परिषदेमध्ये ते समाविष्ट झालेत. याच्यामध्ये जागतिक राजकारण, आशिया आणि आफ्रिका खंडाचे स्थान निश्चित करण्यासाठी आणि जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी काय योगदान देऊ शकतात हे ठरवण्यासाठी ही परिषद होती. फक्त प्रादेशिकतावाद म्हणायचा, अलिप्ततावाद म्हणायचा, पण खरोखर या देशांची इच्छा आहे का आणि असल्यास ती कोणत्या प्रकारे, कशा पद्धतीने, याचं स्वरूप काय असेल याच्यावर विचार मंथन करण्यासाठी ही परिषद आयोजित केलेली होती. आणि ही बांडुंग परिषद ही एक ऐतिहासिक घटना होती. आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये जो काही प्रादेशिक वादाचा प्रसार करायचा होता त्या प्रसार करायला निश्चितच या परिषदेने मदत केलेली होती. मात्र भारत जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच वेळेस 1950च्या दशकामध्ये, दशकाच्या उत्तरार्धात म्हणूया आपण, शेवटी प्रादेशिक वादाच्या प्रक्रियेसमोर काही समस्या उभ्या राहिल्यात आणि शीतयुद्धाचा आशिया खंडामध्ये प्रवेश झाला. ही बाब फारशी काही चांगली नव्हती. याच्यामध्ये झालं काय की जे देश 1950च्या अगोदर प्रादेशिकतावाद, अलिप्ततावाद याचे डिंडोरे पिटवत होता ते देश आता अमेरिका आणि सोव्हिएत रशियाच्या लष्करी आघाड्यांमध्ये समाविष्ट झालीत. आणि ही बाब मात्र थोडीशी निगेटिव्ह झाली. भारताला आणि इतर देशांना सुद्धा चिंता करणारी झाली. आणि अनेक आशियाई देशांनी या आघाड्यांमध्ये जाऊन, महासत्तांच्या बाजूने जाऊन याच काळामध्ये प्रादेशिकतावाद, अलिप्ततावादी चळवळीच्या दिशेने वळला. आणि युगोस्लाव्हाकियातील बेलग्रेड येथे 1961 मध्ये पहिली अलिप्ततावादी परिषद झाली, ती घ्यावी लागली. त्याचं कारणही पुढे आपण बघूया. तर या अलिप्ततावादी चळवळ ही महासत्तांच्या लष्करी आघाड्यांपासून अंतर राखून होती. त्यामुळे साहजिकच या आघाड्यांमध्ये सहभागी झालेले देश हे अलिप्ततावादी गटाचे सदस्य झाले नाहीत. जे अलिप्ततावादामध्ये समाविष्ट होऊ इच्छित होते ते 50 नंतर या ठिकाणी या महासत्तांच्या बरोबर निघून गेलीत. आणि या बेलग्रेड येथे 1961 मध्ये जी काही अलिप्ततावादी परिषद झाली तिथं मात्र ते आले नाहीत. खरोखर ज्यांना शांततेचा प्रसार करायचा होता, अलिप्त राहायचं होतं, तेच देश इथं समाविष्ट झालीत. याच्यामध्ये आपण पाहू शकतात 1961 मध्ये या चळवळीचे संस्थापक सदस्य भारताचे पंडित जवाहरलाल नेहरू, गानाचे नक्रुमा, इजिप्तचे नासेर, इंडोनेशियाचे सुकार्नो आणि युगोस्लाव्हियाचे टिटो. हे असं असताना मात्र या पर्वात भारताच्या सुरक्षेसमोर, या पर्वात म्हणजे पहिल्या पर्वामध्ये भारताच्या सुरक्षेसमोर अनेक आव्हाने उभे राहिलीत. भारत एक चांगल्या मार्गाने जात होता, शांततेच्या मार्गाने जात होता. भारताला युद्ध नको होतं, भारताला हिंसा नको होती, पण तरी सुद्धा भारतापुढे अनेक आव्हानं उभी राहिलीत. त्याच्यातलं पहिलं आव्हान 1947-48चं भारत पाकिस्तान युद्ध. नुकतंच भारताला स्वातंत्र्य मिळालेलं होतं आणि अशा मिळालेल्या स्वातंत्र्यामध्ये भारताला कुठल्याही परिस्थितीमध्ये युद्ध नको होतं. परंतु पाकिस्तानने हे युद्ध लादलं. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी आक्रमणाला
भारतीय सैन्याने पायबंद घातला. पाकिस्तानी फौजांना श्रीनगर पासूनच काही अंतरावर रोखून धरण्यामध्ये भारतीय सैन्याला यश मिळालं आणि भारताची मात्र इथं युद्धसज्जता दिसून आली. भारत नुकताच स्वतंत्र झाल्यानंतर लष्करी याच्यामध्ये एवढा स्वावलंबी नव्हता. तरीसुद्धा मात्र पाकिस्तानने जे काही युद्ध लादलं त्याच्यामुळे त्या ठिकाणी भारताला त्याचं प्रत्युत्तर देणं गरजेचं होतं. भारत आणि पाकिस्तानची वाटणी झाल्यानंतर काश्मीर आपण पाहता आहात तिथं स्क्रीनवर, तो स्वतंत्र राहू इच्छित होता. त्याला भारतामध्येही आणि पाकिस्तानमध्येही समाविष्ट व्हायचं नव्हतं, परंतु भारताला ते मान्य होतं. पण तिकडे त्या ठिकाणी पाकिस्तानला तो त्यांच्यामध्ये घ्यायचा होता आणि म्हणून या ठिकाणी या युद्धाला सुरुवात झाली. परंतु पाकिस्तानला त्याच्यात यश मिळून आलं नाही. भारताने या पहिल्याच युद्धावर विजय पत्करला. वास्तविक विजय मिळवणं पराजय होणं हा भाग महत्त्वाचा नव्हता, परंतु भारताला ते नको असताना सुद्धा स्वीकारावं लागलं. दुसरी भारतापुढची समस्या आव्हान राष्ट्रीय एकात्मता. स्वातंत्र्यानंतर लगेचच हैदराबाद 1948 मध्ये, जुनागड 1947 यासारखी संस्थानं आणि गोव्यासारखा जो पोर्तुगीजांच्या ताब्यातला प्रदेश होता तो सुद्धा संघराज्यामध्ये विलीन करायचा होता. ती प्रक्रियामध्ये सुद्धा म्हणजे जी 1961 मध्ये झाली त्या प्रक्रियेमध्ये भारताने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. एक संघ भारताला निर्माण करायचा होता आणि राष्ट्रीय एकात्मता दाखवून द्यायची होती. भारत त्या ठिकाणी कुठल्याही धर्माला, कुठल्याही पंथाला, कुठल्याही जातीला मानत नाही. सगळ्या जाती धर्माची लोक याच्यामध्ये राहू शकतील अशा प्रकारची राष्ट्रीय एकात्मता भारताला दाखवून द्यायची होती आणि ती त्या ठिकाणी दाखवली. आपल्या सैन्याने महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावली. तिसरं आव्हान होतं ते म्हणजे हिमालयीन शेजारी नेपाळ, भूतान, तिबेट या हिमालयांच्या पायथ्याशी पर्वतराजीत वसलेल्या शेजारी देशांनी सुद्धा भारताने सुरक्षाविषयक करार केलेत. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की चीनची वृत्ती जी आहे ती पहिल्यापासूनच त्या ठिकाणी वाईट होती आणि या देशांवर त्यांनी आक्रमण करून यांना बळकावण्याचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु भारताला ते मान्य नव्हतं आणि म्हणून भारताने चीनपासून संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या डोक्यावर घेतली. या छोट्या छोट्या देशांना संरक्षण देण्याची जबाबदारी भारताने घेतली. भारतापुढचं चौथं आव्हान होतं चीन. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 1949 मध्ये चीन साम्यवादी देश बनला. साम्यवादी म्हणजे कम्युनिस्ट कंट्री. आणि त्यावेळेस चीनमधलं जे काही माओ झेडॉंग यांचं सरकार होतं याला भारताने मान्यता देणाऱ्या देशांमध्ये भारत हा पहिला होता. मात्र तिबेटच्या प्रश्नावरून 1950च्या दशकामध्ये भारत आणि चीन यांच्या दरम्यान तणाव निर्माण झालेत. कारण तिबेटचं संरक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा भारताने आपल्या डोक्यावर घेतली होती आणि चीन या तिबेटला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत होता. या चीनवर त्याने कब्जा मिळवला. मात्र या प्रदेशाला चीनने स्वायत्तता द्यावी अशी भारताची अपेक्षा होती आणि या प्रश्नावर, तिबेटच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी भारत आणि चीन यांच्या दरम्यान 1954 मध्ये एक तिबेट करार झाला जो पंचशील तत्वावर आधारलेला होता. भारत चीन हा जो काही करार होता, तिबेट करार याला म्हटलं जातं 1954 मधला, त्याच्यामध्ये काही तत्व होती. ती तत्व, पंचशील तत्व कोणती ती आपण पुढे पाहणार आहोत. परंतु भारत आणि चीन यांचे संबंध हे ताणले गेलेत आणि पहिला संघर्ष 1958 मध्ये अक्साई चीनच्या प्रदेशावरून झाला. आपण पाहता स्क्रीनवर अक्साई चीन जो भारताचा भाग
चीनने गिळंकृत केला, ताब्यात घेतला. सीमारेषेला मान्यता आणि अक्साई चीनचा ताबा ही भारत आणि चीनमधील दोन संघर्षाची कारणं होती. या भारताला चीनला त्याच्याजवळ असलेल्या भूमीवर त्याचं पोट भरत नव्हतं आणि म्हणून तिबेटचा भाग, भूतानचा भाग, त्यानंतर असेल अजून अक्साई चीन, भारताचा असलेला भाग, हे सगळे त्याला हवे होते. आणि म्हणून जे काही अशी वृत्ती या चीनची होती आणि याच कारणावरून भारत आणि चीन यांच्यामध्ये संघर्ष व्हायचा. याच कारणामुळे पुढे 1912 मग पुढे पंडित नेहरूंच्या काळात भारताच्या संरक्षण धोरणाचा गाभा हा मुख्यत्वे राजनैतिक संवाद किंवा राजनयाच्या मार्गाने संरक्षण हा होता. तेव्हा भारत नव्याने स्वतंत्र झालेला एक विकसनशील देश होता आणि या विकासासाठी त्याला भांडवल आणि शांतता यांची आवश्यकता होती. संरक्षणावरील खर्च वाढला तर नागरी उद्योगांच्या विकासासाठीचा पैसा त्याकडे वळवावा लागेल. तसेच शेजारील देशांबरोबर सततचा संघर्ष देशांतर्गत विकासासाठी पोषक नाही अशी भावना होती. साहजिकच आहे, या ठिकाणी आपल्याला नवीन स्वातंत्र्य मिळालेलं होतं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भांडवल आणि शांतता यांची आवश्यकता होती जर विकास पाहिजे असेल तर. आणि म्हणून भारत शांततेच्या दिशेने पुढे जात होता. शेजारील देश व आशिया आफ्रिका खंडातील देशांबरोबर भारताचे संबंध विकसित व्हावेत यासाठी प्रादेशिक सहकार्य आणि अलिप्ततावादाचे धोरण भारताने स्वीकारलं होतं. जर दोन देशांदरम्यानचे संबंध चांगले राहिलेत तर निश्चितच त्या ठिकाणी या परस्परांच्या विकासाला मदत करावी अशी अपेक्षा त्यामागे होती. हे संबंध जर चांगले राहिलेत तर एकमेकांना मदत करायला सगळे देश पुढे येतील आणि जर समजा शांतता टिकत असेल तर त्याच्यामध्ये सगळ्या देशांचं भलं आहे असं वाटत होतं. 62 नंतर भारताने संरक्षणावरील खर्चाची तरतुदी वाढवली, कारण 62 मध्ये भारताला पराभव पत्करावा लागला आणि म्हणून भारताला ते करणं गरजेचं होतं. अन्यथा पुढे भविष्यात जर कोणी आक्रमण केलं तेव्हा जर आपला टिकाव लागावा असं वाटत असेल तर भारताला संरक्षणावरचा खर्च वाढवावा लागेल. कारण 62 मध्ये युद्ध हरण्याचं एक कारण होतं ते म्हणजे कालबाह्य असलेली शस्त्रास्त्र आणि म्हणून हा खर्च भारताने वाढवलेला होता. आज तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंत थांबूया. मला आशा आहे की आपल्याला हा भाग समजला असेल. समजला नसल्यास आपण कमेंटमध्ये कमेंट करा, म्हणजे मी तो भाग समजून देण्याचा प्रयत्न करीन. इथं आज आपण थांबणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरं पर्व 1962 ते 71 याकडे वळूया. तोपर्यंत धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा. थँक्यू.